राज्यातील धडाडीचे सनदी अधिकारी तुकाराम मुंढे यांनी अन्न व औषध प्रशासन विभागाच्या आयुक्तपदी जबाबदारी सांभाळताच कारवाईचा धडाका सुरू केला। गेल्या महिनाभरात तुकाराम मुंढेंनी एका पाठोपाठ एक कारवाई करत 3,27,00,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून 35 पेक्षा जास्त गुन्हे दाखल करण्यात आले। या कारवाईनंतरही राज्यातील काही ठिकाणी अवैध गुटखा, पान मसाला आणि तत्सम पदार्थांची विक्री होत असल्यानं आता आयुक्त मुंढे आणखीन जास्त ॲक्शन मोडमध्ये आले। आता उत्पादकापासून ते विक्री करणाऱ्यांपर्यंत सगळ्यांवरच मकोका अंतर्गत कारवाई करण्यात येणार असल्याचं तुकाराम मुंढेंनी म्हटलंय। तुकाराम मुंढे यांनी चार्ज घेतल्यापासून अन्न व औषध विभागाने राज्यभरात अनेक ठिकाणी धाडी टाकून भेसळीचा माल जप्त केला। संबंधित विक्रेत्यांना अटक करून त्यांच्यावर गुन्हेही दाखल झालेत। वर्तमानपत्रात खाद्यपदार्थ विकणारे विक्रेते अन्न आणि औषध प्रशासन विभागाच्या रडारवर आहेत। खाद्यपदार्थ वर्तमानपत्रात गुंडाळून विकू नका अशी सक्त ताकीद ही खाद्य विक्रेत्यांना देण्यात आली आहे। आता गुटखा, तंबाखू किंवा निकोटीनयुक्त पान मसाला तसेच तत्सम तंबाखू मिश्रित प्रतिबंधित अन्न पदार्थांचे उत्पादन, साठवणूक, वाहतूक, वितरण व विक्री करणाऱ्या संघटित नेटवर्क विरुद्ध पात्र प्रकरणात महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम 1999 लागू करण्याबाबत सर्व क्षेत्रीय अधिकाऱ्यांना तुकाराम मुंढेंनी निर्देश दिले। उत्पादकापासून ते विक्री करणाऱ्यांपर्यंत सगळ्यांना हा नियम लागू असून मकोका कायद्यानुसार गुन्हा दाखल केला जाईल। मकोका गुन्हा दाखल करण्यासाठी आरोपीचा इतिहास पाहून आवश्यक त्या गुन्ह्यानुसार कारवाई केली जाणार असल्याचं तुकाराम मुंढे यांनी स्पष्ट केलंय। गुटखा, तंबाखू किंवा निकोटीनयुक्त पान मसाला तसेच तत्सम तंबाखू मिश्रित प्रतिबंधित अन्नपदार्थाचं उत्पादन, साठवणूक, वाहतूक, वितरण आणि विक्री करणाऱ्या संघटित नेटवर्क विरोधात मकोका लागू करण्याचे आदेश तुकाराम मुंढेंकडून संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना देण्यात आलेत। ही संघटित गुन्हेगारी आहे, त्यामध्ये विक्री करणारा आणि विकत घेणारा देखील जबाबदार आहे अशी माहिती तुकाराम मुंढेंनी पत्रकार परिषदेत दिली आहे। तसेच यामध्ये आमचे काही अधिकारी देखील इन्वॉल्ड आहेत असे आरोप होत आहेत, मात्र याची देखील चौकशी आम्ही करतोय। अधिकारी जर सहभागी असल्याचं आढळलं तर तुम्हाला सांगण्यात येईल, त्यांच्यावरही कारवाई केली जाईल असा सज्जड दमच मुंढेंनी दिलाय। तुकाराम मुंढेंनी पदभार स्वीकारल्यानंतर 25 मे ते 11 जून या कालावधीत प्रतिबंधक गुन्ह्यामध्ये 3,27,00,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला। त्यामध्ये 35 जणांवर गुन्हे दाखल असून 350 जणांना अटक करण्यात आली आहे। दरम्यान मला कोणतीही धमकी नाही आली। मला धमकी आल्या संदर्भातील तो व्हिडिओ जुना असून कदाचित पुण्यातला असेल अशी माहिती तुकाराम मुंढे यांनी स्वतः पत्रकार परिषदेत दिली आहे।